नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आज मी चालले गावाला, माझ्या भावाचं लग्न आहे तर त्याच्यासाठीच मी पॅकिंग करते. हे बघा मी किती पसारा काढलाय पॅकिंग साठी गावाला जायला. दाखवा पसारा, दाखवा बघा त्यांनी. ही एक बॅग काढली, ती एक बॅग काढली आणि ही बॅग नेणार आहे मी, पण मग हिच्यामध्ये सगळं पॅकिंग करायचं. हे पॅकिंग केलेलं नाहीये, सगळं पसारा काढलाय. काय काय घ्यायचंय, मेकअपचं त्या साईडला तिकडे काढून ठेवलंय. मेकअपचं दाखव ग. सगळ्यांचं वेगळं वेगळं सगळं पसारा मला भरायचंय. मी तुम्हाला दाखवते. सगळं मला भरायचंय, पॅकिंग करायचे. मग मी तुम्हाला दाखवते. मेडिसन, त्यांचे कपडे, माझे कपडे, बाबूचे कपडे, सगळं सगळं भरणार, मग दाखवणार. कारण की दिवसभर वेळच नव्हता. मी आईकडे गेले होते, मला ब्लाऊज घ्यायचे होते ना तिकडनं. मग त्या ब्लाऊज वाले बोलला 5 वाजता या. मग मी आता उशिरा आले म्हणून मला आता पॅकिंग करायला लागेल. नाही दिवसभर तिकडेच होते, म्हणजे दिवसभर मी करून ठेवलं असतं. आता उद्या आम्हाला जायचंय म्हणून मला आताच कोणत्या पण हालतमध्ये करायलाच लागेल, म्हणून मी करते. हे बघा गाईज, हे टी शर्ट ना 6 महिन्या पहिले घेतले तर आता येत पण नाही. असंच असे किती टी शर्ट आहेत सांगू का? 7-8 शर्ट आहेत असे एकसारखे. शर्ट आहे, शर्ट, टी शर्ट नाही, शर्ट आहेत. बोलतात मला कपडे नाही, कपडे नाही. जाड्या झाल्यावर येत नाही तर मग काय, कुठे कपडे नाही. बघा हा पण येत नाही, हा पण येत नाही. तिथे 5-6 आहेत. हा येतो आणि हे येतो. बाकी दोन, हे दोनच येतात आणि हा पण येतो. बाकीचे हे दोन येत नाहीत आणि अजून तिथे 3-4 आहेत. मी दिले पण कोणाला तरी 3-4 येत नाही म्हणून. पहिले तुम्हाला सांगू, लग्नाच्या स्टार्टिंगला स्मॉल साईज यायची, नंतर मग मीडियम यायची, मग मीडियमच्या नंतर एल यायची ना, आता डायरेक्ट एक्सेल येते. एक्सेल, डबल एक्सेल बघू शकता गाईज. हे एल येत नाहीये आणि हे एक्सेल आहे आय थिंक. तरी एलच आहे, म्हणजे एक्सेल एल येते. आता डबल एक्सेल. हे पण टाईट होते, पण घालायला लागल ना. 700-700 ला, 500-500 ला शर्ट आहे. त्याच्या 500च्या खाली ते शर्ट नाही माझ्या मनाने. तरी तुमचे, दुसऱ्यांचे नाही माहिती. कमीत कमी तरी 500च घेतो आम्ही, कमीत कमी शर्ट. हा फक्त जीन्सचा 1100-1200, 1000-2000च्या पुढेच आहे. अजून माझं अर्ध पण झालं नाही. मला समजत नाही कुठून सुरुवात करून कुठे नाही. ते सगळं काढूनच ठेवलं. हा हा, फक्त क्लीन मी करते, म्हणजे मी करणार आहे. झालंय तसं, म्हणजे काढून ठेवलंय मी. फक्त काय काय लागणार आहे ते मग घड्या व्यवस्थित करून ठेवायचे. म्हणजे बाबूचं, हे बाबूचे औषध, मेडिसिन भरते. हे बघा, बाबूसाठी फॅन, गरमी, लाईट नसेल तर. प्रांजल बोल, मी काय बोलू, बोल काहीतरी. हा, हे दोन्ही पण पाहिजे का तुम्हाला? की 1 2 3 हे सॉक्स तिन्ही कश? पॉवर बँक, चार्जर, बाबूसाठी. हा ना यार, अर्धा तास झाला नाही यार. थांबा, मी पहिले काढून ठेवते, मग मी घड्या करून ठेवते. मग मला समजत नाही ना. प्रांजल फक्त हा हा करायली उगत. झालं का प्रीती? झालं की, एक तर वाजलाय. झालं की, भरले किती बॅग? कोणती बॅग भरली? ठीक आहे, ही भरली. काय काय घेतलं? सगळं घेतलं. सगळं म्हणजे काय काय घेतलं? कपडे घेतले, औषध घेतले, 10 दिवस राहायचे प्रमाणे कपडे घेतले. बाळाचे 10-12 जोडी घेतले. माझे 7-8 घेतले. तुमचे 2-3 घेतले. हा, बाळ बघ दिनार घेतलं. हा ना. किती पाणी नास केलंय रे. आता झालं ऑलमोस्ट होत आलंय, फक्त थोडस राहिलंय. इकडं ही बॅग काय व्हायची मग? खुर्च्यान सरळ राहणार पसारा. नक्ट. फायनली मंडळी माझं झालंय. ही वाली बॅग दाखवू का? बघा, क्लिनिंग केले, म्हणजे झालंय बऱ्यापैकी, सगळं आवरलंय हे. आणि आता जर राहिलेलं उद्या बघेल आणि परत मग क्रॉस चेक करून राहिलेलं काय ते टाकेल. तर मग आता दाखवणार. आता उद्या आता डायरेक्ट तिकडे, आता डायरेक्ट खडकीला गेल्यावर दाखवते त्यांचं किती झालंय. त्यांचं सगळं बॅगी वगैरे दाखवते उद्या सकाळी. या का डायरेक्ट. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आता आमच्या भावाचं लग्न आहे. कधी सांगतो?
आता आमचे भांडण लागतील अशा जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तिकडून आम्ही आले खडकीला आणि तुम्हाला एक गुड न्यूज देऊ का? आमचं रिझर्वेशन कॅन्सल झालं. आता आम्हाला जायचं जनरल. ऐका ना, रिझर्वेशन झालं नव्हतं, वेटिंग लिस्टला होते आणि वेटिंग लिस्ट कॅन्सल केली. वेटिंग लिस्ट होती ती झाली कॅन्सलच. आपण बसायचं जनरल मध्ये जायचंय बघू. भांडण होतं. मग तुम्हाला दाखवतो तिकडचं आमच्या एक्सपिरियन्स. बॅगीत बघा काय सोडा, सगळं सोडा. बॅगीत बघा, माणसापेक्षा जास्त बॅगीत झाल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता नंतर मी चपात्या बनवते. आम्ही आता आई जेवायचं बनवायली आणि रुपाली काय करणार? मी पीठ चुरलं मी काय करत नाही. तेल टाकलं त्याच्यात. बाबू खेळायला आम्हाला 6 ए, जणी रुपाली, जायचं ते घरात. पैसे राहू दे तुझ्याकडं. कोण दिले? बाबानं. तुला खर्चायला. मग आवरल्यावर दाखवतो जेवण. आम्ही घरी चाललोय. एवढा सारा पसारा झालाय. माणसं सामान जास्त होती. 10च्या वरी बॅग आहेत. 12 बॅग आहेत, 12. हो, माणसं 8 आणि 12 बॅगी आता ट्रेन मध्ये बसणार कसं आणि उतरणार कसं त्याचं टेन्शन आहे. आहे तर 12 बॅगी. 7 माणसं आहेत. 7 जण. हा करतो चला. एवढ्या साऱ्या बॅग. आता जातो तर आमचं रिझर्वेशन काय झालं नाही, चल. तर आता निघणारे हडपसरच्या गाडीने जाणार आहे. ठीक आहे, तर आता तिथं गेल्यावर दाखवतो. तर मंडळी, फायनल आम्ही हडपसर स्टेशनला पोहोचलोय. हे बघा, सगळा पसारा वगैरे आम्ही इथं ठेवलेला आहे. आता प्लॅटफॉर्म नंबर 3 ला जायचंय. 1760 रुपये तिकीट झालेलं आहे. 1720 रुपये तिकीट झालेलं आहे. आणि 1700. ट्रॅव्हल्स न लागलं होतं 13,800 रुपये. त्यामुळे म्हणलं एकाचं. ट्रॅव्हल्स Struggle सगळ्याचं केलेलं म्हणलं परवडतंय. आपले 1700 तेवढ्यामध्ये कुठं एक ग्राम सोनं 13,000 येतंय. 14,000 कुठं. म्हणून म्हटलं चला आता रेल्वेने जाऊ आजच्या दिवस. ठीक आहे, तर थोडं आता परवा जर आता खतरनाक राहील, दाखवतो पुढे चालून. पण खरी मजा तर ट्रेन मध्ये बसल्यावर आहे. हा ठीक आहे, पहिले ते तेव्हा पण लास्ट दाखवतो. टाइम आलेला तेव्हा एक पण म्हणजे जास्ती गर्दी नव्हती. आता हा, गर्दी आता जास्त गर्दी आहे. आहे. ते रुपालीला आता झोप यायला लागली. नव्या पण आहे. झोपीतून उठली वाटायले है ना. हा, हे बघा एवढा पसारा आहे. हो, माणसं किती येतात? 1 2 मामा. 3. ठीक आहे, तंबाखू चढायला. हे बघा, हडपसर स्टेशन हडपसर रेल्वे स्टेशन वेलकम यू. हे आपण इथं फ्लॅट घेऊया. ठीक आहे, चांगला आहे, मस्त आहे हडपसर स्टेशन. हो, तर मंडळी, आपली गाडी आता येत आहे. तर मंडळी, आपली गाडी आलेली आहे. बघा, एकदम हळू गाडी येते. प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. May I have your attention please? Train number 0588 from Harakot station is arriving shortly on platform number 3. तर मंडळी, आम्ही शेवटी फायनली बसलेलो. बसायची सिटिंग आमची अरेंजमेंट झालेली आहे. गाडी आम्हाला भेटलेली आहे, चांगली जागा पण भेटली. थोडी चिडचिड झाली गाडी भेटताना, जागा भेटताना. ठीक आहे, आता अर्धा पाऊण तास आहे गाडी निघायला. ठीक आहे, तर दाखवतो तुम्हाला कोण कधी कसं बसलेलं आहे. ते नव्याला दाखवा. नव्याला दाखवतो. हे मामा मामी बसले, ताई येतात. हे धर नव्या. आवाज येत नाही ग. नाही, सेल्फी मध्ये नको, क्लिअरच घे, रिअरच घे, सेल्फी नको. हा, दिसत घे. मामीला भूक लागलेली आहे, पोटात कावळे तुटायले मामीच्या खूप. काय म्हणल्या की काय म्हणले की पण म्हणलं ना भूक लागली. नाही, जेवायचं काय म्हणू लागले. हो, ते पडतंय. ते दोघं भाऊ आता लय धिंगाणा घालणार आहेत रात्रभर. बाबा, एवढं वरच्या खाली दीदी कर, खाली वर नको हो मा. काहीतरी. ठीक आहे मंडळी, आता आपण पुढे दाखवू जेवताना वगैरे छोट्या छोट्या क्लिप दाखवू. आपला हा प्रवास आहे पुणे टू परभणी. ठीक आहे, पूर्णा. जिल्हा कोणता आहे? पूर्णा, परभणी जिल्हा. परभणी जिल्हा आहे. ते पूर्णाला. ठीक आहे, पण परभणी जिल्ह्याचा विषय चालू होता. मग प्रीती, जागा धरताना काय स्ट्रगल वगैरे? काय नाही. काय नाही, नाराज दिसायली जरा. चेहरा कसा आहे? तर मंडळी, आपली गाडी निघालेली आहे. ठीक आहे, आणि खूपच ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे,
आणि हा जनरल डबा आहे. जनरल डब्यामध्ये एवढी ट्रॅफिक असते, खूप म्हणजे खूप दुनियाभराची ट्रॅफिक आहे. तर मंडळी आता झोप झाली आमची इथं कुसकंड्यात झोपून अशा झोप झाली. आता सकाळचे सकाळचे 8 वाजले तर आता अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला घरी जायला. मग आता घरी तिथं उतरल्यानंतर दाखवतो. ठीक आहे. अजून 2 पाहुणे आम्हाला ऍड होणार आहेत. तर आमची शिडी या मावशीने घेतली. ठीक आहे. आणि हा मावशी स्वभावाला खूप मस्त आहेत, छान आहेत. ठीक आहे. तर पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा बाबू लय कर माले पिल्लू हाय कर त्याचे कुठे दे गरम होतं काय होतं ते तेच. तर मंडळी लय बाबा मेहनत करून आम्ही पोहोचलेलो. बॅगीचा पसारा बघा आणि हे सगळं तर आम्ही आता पोहोचलेलो मंडळी. आता घरी गेल्यावर दाखवतो सगळं. तर मंडळी आता अशा प्रकारे आपण पूर्ण स्टेशनला उतरलेलो मी. ठीक आहे. आगाड मोकळं झाले. पसारा भाऊ लय पसारा आहे. माणसं झाले 7 आणि बॅग्या झाल्या 14. म्हणजे एकाला 2-2 त्यातल्या जड बॅगा माझ्या हातात आहेत. असा दम लागला का नाही तुम्हाला काय सांगू. पण जाऊ द्या, बरं मजा वाटते. खूप भारी वाटायले. म्हणजे गावाकडे आलेले आपली जे नाही का या मजापेक्षा गावाकडे आलेले भारी वाटायले. ठीक आहे. आमच्या सोबतचे बघा पुढे चालले. हे बघा आपल्या सोबतचे. हे बघा बॅग इथे आपल्याच आहेत. ह्या बॅग आपल्या येतात. सगळं आपल्या इथं. काही जण पुढे घेऊन गेलेत. मामा गेले, रुपाली गेले, नव्या गेले. हे तर पुढे गेलेत बॅगा पसारा घेऊन. अय प्रीती हा हा ना. आता बिर्याणी खाशील. हा ठीक आहे. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. ठीक आहे. हे आपल्या घरी आता आम्ही आलेलो आहे. ठीक आहे. हे घर जय भीम माय जय भीम. घरात एवढा गर्द झाला मंडळी. बघा सासूरवाडीत आलेलो आहे. सासूरवाडीत गर्दा वगैरे झालेला. आता हे स्वच्छ करायचं आणि नंतर मग आपला ठाव ठिकाण. बाळ पण खूप रडायले. बाबू बाबू ओ मग पिल्लू काय झालं. तर मंडळी बघू शकता तुम्ही आम्ही स्वच्छ घर असं स्वच्छ करून टाकलेलं आहे. ठीक आहे. बिफोर थोडंसं दाखवली जरा. ठीक आहे. हे बघा हे सगळं गर्दा वगैरे काढलाय. अलमारी वगैरे ऍडजस्ट करून ते सांगतो. फायनली आपलं काम होत आलेलं आहे. आणि बायको शेवटीच्या स्टेपला काहीतरी वेगळं करते. काढायचं. हे बघा इकडे पण झाले. थांबा बाहेरचं दाखवायचं राहिले. हे जेवढं सगळं पाणी आहे ते मी आणि रुपाली दीदीने भरलंय. आता ते भांडे घासायचे. ओके. तर बघा हे बघा आमची फॅमिली अजून नाहीये. ठीक आहे. तर मंडळी ठीक आहे. आता थांबू आपला ब्लॉग आपला इथेच. ठीक आहे. भेटू नवीन व्हिडिओ. ठीक आहे. हळदीचा ब्लॉग दाखवेल आणि लग्नाचा ब्लॉग दाखवेल आणि परत मग परभणी टू पुणे ते ट्रॅव्हलिंग करेल. हां ठीक आहे. चला सध्या बाय. टेक केअर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय.